पंचांना विनंती आहे, सामना 10 मिनिटं थांबून ठेवा, कारण त्यांनी प्लेइंग 11 आतापर्यंत दिली नाहीये. 10 मिनिटं सामना सुरू होणार नाही. आणि 35 मिनिटांचा वेळ तुम्हाला असणार आहे. 35 मिनिटांचा वेळ आहे. 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 8 ओव्हर टाकावेच लागतील. तर तयार आहोत. दोन्ही सलामीचे बॅटर सुद्धा तयार आहेत. या मॅचला होते सुरुवात. चला लवकर लवकर आपण आपलं स्वागत आहे. संकल्प ग्रुप प्रस्तुत. दोन्ही संघाचे 12 पण इकडे पाठवा लगेच. जे जे टायटन्स आणि केडी धनसल संघ दोन्ही संघाचे 12 पण पाठवा. चला चालू करायचं आहे. रेडी आहोत आपण. तयार आहोत, सज्ज आहोत आजच्या दिवसातल्या पहिल्या मॅच साठी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथे प्रयत्न झालाय स्विच हिटचा. प्रेक्षको स्वागत आहे आपलं. रिव्हर्सिव्हचा फटका इथे प्रॉपर टायमिंग. बॉल डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईनकडे जात असताना पाहायला मिळतोय आणि बॉल जाईल डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसातला पहिला चौकार पाहायला मिळतोय. प्रेक्षको स्वागत आहे आपलं. जे टायटन्स आणि केडी धनसल संघामध्ये आजच्या दिवसातला पहिला सामना पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय केडी धनसल संघाने. प्रथम त्यांचा बॉलिंगचा निर्णय या मॅच मध्ये. ओ हो हो आराब शेख आणि बॉल अक्षरशः पाठवलाय रंगमंचाच्या स्टेजवरती. इथे मानवंदना देत आणि षटकार पाहायला मिळतोय.
इथे ड्राईव्ह जरूर केला आहे, परंतु मात्र या बॉलवरती कोणतीही धाव जोडली जाणार नाहीये. डॉट बॉल येतोय. बॅटची कडा होती, परंतु मात्र फ्लाय स्लिपचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय. विकेट किपरच्या अगदी पाठीमागे हा बॉल पाहायला मिळतोय. इथे धाव सोडली जाईल. धाव संख्या फलकावरती 11 धावा 11. पहिला ओव्हर प्रगतीपथाला आहे विशाल निघोट. विशाल निघोट जे आहे ते आपण जर आपल्या मैदानाच्या बाहेर आपल्या गाड्या पार्क केल्या असतील तर तिकडे ट्रॅफिक पोलीस आली आहे आणि संबंधित गाड्यांवरती चलान होते आहे. त्यामुळे आपणास विनंती आहे त्या गाड्या संबंधित पार्किंग मध्ये कृपया इकडे स्टेजच्या उजव्या हाताला घेऊन यायच्यात. गाड्या तिथे गाड्यांचं चलान होते आहे. आपणास विनंती आहे आपण कृपया स्टेजच्या उजव्या साईडला जिथे पार्किंग आहे तिकडे आतमध्ये घेऊन यायचे आहेत. विशाल निघोट आणि खरं तर इथे या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 11 धावा बिनबाद जे जे टायटन संघ पाहायला मिळतोय. विकास पवार बॉलिंग साठी छत्रपती संभाजी नगर एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या दुसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्रायकिंगला आहेत आराब शेख, आणखी एक अव्वल दर्जाचा फलंदाज. दुसऱ्या बाजूला आव्हान असणार आहे विकास पवार. छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस या दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिलाच बॉल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये किती वेगाने टाकलाय. समोर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्नाने इथे आपल्याच फॉलो थ्रू मध्ये डॉट बॉलने करता आहे सुरुवात विशाल पवार. या दुसऱ्या ओव्हरची या पहिल्या डावात टॉस जिंकत केडी धनसल संघाने फिल्डिंगचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. खरं तर त्या पद्धतीचा भरणा आहे गोलंदाजीमध्ये केडी धनसल संघाकडे. त्यामुळे या मॅच मध्ये जर पाहिलं तर बराबरीचा हा सामना होईल. वा वळ बॉल, काय चेंडू होता. पडल्यानंतर अतिरिक्त गती, उसडी आणि अक्षरशः चेहऱ्याजवळून हा बॉल पाहायला मिळतोय. परफ्यूम डिलिव्हरी, लेदर स्मेलिंग डिलिव्हरी म्हणावं लागेल. पुन्हा एक वेळ स्वीप करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय, परंतु मात्र बॅट आणि बॉलचा संपर्कही तेवढा या बॉलवरती पाहायला मिळत नाहीये. आणखी एक वेळ खडे खडे आराब शेख आणि खरं तर समोर विकास पवारचं वादळ सुद्धा असू द्यात, परंतु आराब शेख याच पद्धतीने बॅटिंग करतो. स्टँड अँड डिलिव्हर आणि स्ट्रेट डाऊन द ट्रॅक आलाय षटकार.
पुन्हा एक हेड शॉट ऑफ डिलिव्हरी पुल केलाय आणि इथे मात्र आविष्कारचा चांगला झेल आणि पहिल्याच ओव्हर मध्ये आरिफ शेख सारखा फलंदाज विकास पवारने आपल्या जाळ्यात फसवलाय. कौतुक करावं लागेल आविष्कारचं. एक सर्वोत्तम झेल आजच्या दिवसातला आविष्कारने पकडल्याने धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम जे जे टायटन संघाला. पुन्हा एक वेळ इथे सुद्धा काय घडाल काय पाहायला मिळते आहे. पुन्हा एक वेळ आविष्कारच बॉलच्या खाली आणि इथे सुद्धा विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा लागलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या माफी असावी जर पाहिलं तर धावसंख्या 17 धावा. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 17 धावा 2 गडी बाद. टीम जे जे टायटन्स. टीम जे जे टायटन्स फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. सुहास पवार. अमोल पवार. खर तर हा पुसतचा आयकॉन आहे गोलंदाजीसाठी आणि खर तर हॅपी बर्थडे टू यू मामा. अकोटाब्याचा बॉल आणि सचिन चव्हाण सरळ हातामध्ये. आविष्कार याही वेळेला पाहायला मिळेल आणि आजच्या दिवसातला तिसरा झेल आविष्कारने आपल्या नावी केलाय. सचिन चव्हाण सारखा बॅटर आता मात्र आपल्या जाळ्यात इथे फसवला जाईल.
आणि धक्का क्रमांक 3 टीम जे जे टायटन संघाला लागतोय. चला लवकर लवकर आपण फिल्डिंग सेट करायची आहे. साई राठोड आता बॅटिंगसाठी पाहायला मिळतील आपल्याला. खरं तर या पुसद नगरीचा आणि त्याचबरोबर पुसद परिसरातील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी हल्लीच्या काळामध्ये आपल्या नावाचा दबदबा आणि खरं तर त्याची बॅट चालली आहे, साई पाहायला मिळतील. आज मात्र या मॅचमध्ये साईची बॅट चालणं फार महत्त्वाचे आहे. तर यानंतरचा होणारा सामना शर्वरी 11 त्यांच्या विरोधामध्ये MH11 सातारा संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन कृपया ही इनिंग झाल्यानंतर लगेच आपण टॉस साठी यायचं आहे. पुन्हा एक वेळ थोडासा पायावर टाकलेला बॉल आणि इथे मात्र सिंगल धाव जोडली जाईल. विकेट्स आल्यात, 3 महत्वाचे गडी बाद झाले आहेत आणि खरं तर अशा पद्धतीने सुरुवात होईल जे जे टायटन संघाची गोलंदाजी भरणार. मी अगोदरच बोललो की टीम केडी धनसन संघाकडे विकास पवार सारखा वेगवान गोलंदाज आहे. त्यानंतर जर पाहिलं तर आणखी एक पवार त्यांच्याकडे उपलब्ध आहे जो की पुसदच परिसरातला आहे. अमोल पवारचा ही बॉल हवेत आहे, परंतु मात्र इथे धावा वाचवल्या जातील. फिल्डिंग अटेम्प्ट खूप चांगला पाहायला मिळतोय, परंतु मात्र ते थोडीशी नाराजी इथे पाहायला मिळते खेळाडूंकडून, संघाच्या खेळाडूंकडून, सहकार्याकडून, परंतु तेवढा चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 22-22. हो मिसफील्ड झाली आहे. चुकी आणखी एक वेळ पाहायला मिळणार आहे. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम जे जे टायटन्स. या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे, त्यामुळे याकडे लक्ष द्यायचं आहे. चला फिल्डिंग लावा आपली टीम केडी धनसल संघ. टीम अडल घेऊ नका, यानंतर ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे मग तुमच्यासाठी. चला तुमचा ड्रिंक्स ब्रेक यानंतर नसणार आहे, कारण तुम्ही टीम मीटिंग्स घेतायत वारंवार, तो वेळ त्या ठिकाणी तुम्ही वाया घालवतायत.
बॉलिंगसाठी आपल्याला आविष्कार पाहायला मिळतील या ओव्हरमध्ये. सुरुवात होते आहे आणि पहिल्याच बॉलवरती साई राठोडच्या बॅटमधून फटका चांगला होता. तिथे अमोल पाहायला मिळतील आपल्याला. डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एक मात्र धाव जोडली जाईल या बॉलवरती. धावसंख्या धावफलकावरती 25-25. खरं तर आविष्कारने आजच्या दिवसात 3 झेल पकडल्यात आणि ज्या पद्धतीने फिल्डिंग त्याने केली आज गोलंदाजीसाठी सुद्धा त्याचा प्रयत्न सुरू होतोय. चला लवकर लवकर आपण बॉलिंग टाकायची आहे. अगोदरच खूप वेळ झाला या मॅचला सुरू करण्यासाठीचा, त्यामुळे वेळ वाचवा. पुन्हा एक वेळ पायावर टाकलेला बॉल. इथे सुद्धा मिसफील्ड चुकी झाली आहे. वारंवार चुका होत आहेत केडी जनसल संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून मागच्या काही ओव्हर्समध्ये. त्या चुका तुम्हाला कुठेतरी कमी कराव्या लागणार आहे. प्रेशराईज हा मॅच आहे कारण दोन्ही संघ समान ताकदीचे आहे. ज्यावेळेला दोन समान ताकदीचे संघ एकमेकांसोबत भिडतात तर याच पद्धतीचा सामना होतो. पुन्हा एक वेळ पायावर टाकलेला बॉल. प्रॉपर टायमिंग आहे. इथे मात्र फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये, परंतु बॉल जाईल डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय सुहास यांच्या बॅटमधून आजच्या दिवसातला चौकार. 4 धावा जोडल्या जातील धाव फलकावरती आणि खरं तर या चौकाराची गरजही होती. मागच्या काही जर बॉल्स पाहिले तर कोणतीही बाउंड्री लागली नाही आणि या ओव्हरमध्ये एक मोठा फटका येणं थोडंसं मस्त झालं होतं, अनिवार्य झालं होतं आणि त्यामुळे फटका प्रॉपर सजवला यावेळेस सुहासने आणि या 4 धावा जोडल्या गेल्यात. ॲक्शन रिप्ले आपण पाहतो या बॉलचा. खरं तर आज दिवस आहे आविष्कारचा. खरं तर क्रिकेट ही तसंच आहे. कधी चांगले चांगले खेळाडू जे आहेत सस्त्यात बाद होतात किंवा त्यांची बॉलिंग त्या पद्धतीची टप्प्यावरती पडत नाही, परंतु ज्या दिवसाला एखाद्या खेळाडूचा दिवस राहतो ना, तो खेळाडू त्या दिवसामध्ये त्याच्या जीवनातील सर्वोत्तम कामगिरी करून जातो. क्रिकेट हा खरं तर त्याच पद्धतीचा खेळ आहे. या दरम्यान वाईटचा इशारा पंचांचा पाहायला मिळेल. रन घेण्याचा प्रयत्न सुहास पवार. खरं तर मुंबई कल्याण परिसरातला खेळाडू आहे सुहास. ओहो सुहास पवारची पॉवर आणि बॉल मैदानाच्या बाहेर. आणि खरं तर मॅन फ्रॉम कल्याणवरून पुसद नगरीमध्ये बॅटिंग साठी आला आणि आता मात्र आजच्या दिवसातला सर्वोत्तम फटका लावतोय. स्टँड अँड डिलिव्हर अगदी ओव्हर द बॉलर हेड. हा येतोय धमाकेदार सिक्सर. खरं तर बघा या मॅच मध्ये जर पाहिलं तर जे आराब शेख होते ते चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 धावा. खरं तर या मॅच मध्ये ज्या बॅटिंगची गरज होती बॅटिंग मात्र इथे पाहायला मिळते. मागच्या ओव्हर्स मध्ये एकूण 16 धावा आल्या सुहासच्या. साई राठोड सुहास पवार ही जोडी जर मैदानाच्या आतमध्ये टिकून गेली तर इथून 100 पार धावसंख्या होऊ शकते. आणि खरं तर या मैदानावरची जर तुम्हाला एक सन्मानजनक धावसंख्या बघावीची आहे तर 100 धावा तुम्हाला बनवावेच लागतील.
100 पार धावसंख्या गेले तर कुठेतरी मात्र ह्या सामन्यामध्ये तुम्ही टिंकू शकता किंवा त्या सामन्यामध्ये तुम्ही त्या धावा अडवू शकता, रोखू शकता. 100 पार धावसंख्या ही फार महत्त्वाची झाली आहे कालच्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये. 100च्या जर तुम्ही कमी धावसंख्या बनवल्या तर त्या पद्धतीचा कॉन्फिडन्स तिथे गोलंदाजाला येत नाही किंवा मग गोलंदाजी करत असताना त्या पद्धतीच्या चुका जरी झाल्या तरी ते रन्स अगदी इझिली होऊन जातात. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्हाला धावा कराव्या लागणार आहेत. तर या ओव्हरला होते सुरुवात. प्रेक्षक पुन्हा एक वेळ स्वागत आहे आपलं. संकल्प ग्रुप प्रस्तुत आणि खरं तर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आमच्यासोबत काच छत्रपती संभाजीनगर श्रेयाश आयुर्वेदिक कॉलेजवरून जुळले आहेत दीपक आंबोरे, जे की खास मेहकरचे आहेत आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत आहेत चंद्रपूरचे प्रणय पवार, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासोबत जुळले आहेत आणि खरं तर शुभेच्छा देत आहेत या स्पर्धेसाठी. त्यांचंही स्वागत आहे. धावसंख्या धाव फलकावरती जर पाहिली तर आता 41 धावा होत आहेत. प्रीतम बारी आणखी एक गोलंदाज आहे टीम जे टायटन संघाकडे. त्यांची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये खरं तर खास राहणार आहे. त्यामुळे पहिल्या डावामध्ये तुम्हाला त्या पद्धतीचं लक्ष सेट करावं लागेल. एका बाजूला साई राठोड चांगली बॅटिंग करू शकतात आणि त्यांच्या बरोबरीला सुहासचा खेळ सुद्धा त्याच पद्धतीचा झालाय. त्यामुळे या मॅचमध्ये मजा येईल. चला, फिल्डिंग चेंजेस करत असताना थोडंसं लवकर तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. वेळ वाचवायचा आहे. धावसंख्या 41. ओके, तिसऱ्या पंचाकडे तिसरे पंच आपला निर्णय नक्कीच कळवतील. तो ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जर पाहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं प्रेक्षेपण इथे पाहायला मिळते आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू इथे गमावलाय. धावसंख्या धाव फलकावरती 41, 41 धावा. पुन्हा एक वेळ छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस विकास पवार. आतापर्यंत विकासने त्याच्या दुसऱ्या ओव्हरच्या स्पेलमध्ये 7 मात्र धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद आपल्या पंचांसोबत कोणी वाद घालू नका, विनंती आहे आपल्याला. आणि लास्ट वॉर्निंग ही असेल खेळाडूंना, सर्व खेळाडूंना लास्ट वॉर्निंग आहे. आणखी एक वेळ अगदी हा डॉट बॉल पाहायला मिळतो. आणखी निर्धाव चेंडू टाकला जाईल. धावसंख्या धाव फलकावरती 41, 41 धावा. मागचे 4 बॉल निर्धाव टाकल्यात विकास पवारने.
छोटा बॉल करण्याचा प्रयत्न, इथे मात्र फटका प्रॉपर आहे आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये धावा जोडल्या जातील. बॉल एक टप्पा उसळी खास जातोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर हा आलाय. 4-4 आणि चौकार साई राठोडच्या बॅटमधून. ओव्हरची समाप्ती, 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 धावा, 3 गडी बाद टीम जे टायटन्स या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळते. खरं तर या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आमची मुख्य नियोजन समिती जी आहे, विशाल भाऊ घाटे असतील, बाळूभाऊ देशमुख आहेत, स्वप्नीलजी जयस्वाल आहेत, सय्यदजी मुमताज आहेत, निखिलजी गादेवार आहेत, मतीन अली शहा आहेत, धीरजजी डोले आहेत, पिंटूभाऊ फुके आहेत, अल्ताफजी हाशमी ही आमची मुख्य आयोजन समिती. आणि या आयोजन समितीच्या माध्यमातून जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेचं नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर आज रविवार आहे, रविवारचा दिवस मध्ये सुट्टीचा दिवस आणि त्याचबरोबर इथे मात्र सुहास पवार आणि ज्या वेळेला सुहास पवार खेळपट्टीवरती टिकलेत, मॅन फ्रॉम कल्याण, कल्याणचा हा सितारा आणि बॉल मैदानाच्या बाहेर, हा षटकार. नवीन बॉल द्यायचा आहे. आणि खरं तर आज पुसदचा पहिला तर रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस आणि रविवार म्हटल्यावर आठवडी बाजाराचा दिवस आहे पुसदचा, त्यामुळे प्रेक्षक जे आहेत जरूर आठवडी बाजारामध्ये आता थोडेसे मग्न असतील, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक प्रेक्षक आपल्यासोबत जुळले शेवटच्या क्षणांपर्यंत. कालचा मॅच जर पाहिला तर तो मॅच संपेपर्यंत प्रेक्षकांची गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते. हे प्रेम आहे या पुसदकरांचं या स्पर्धेवरचं, त्यांचंही मी स्वागत करतोय. बॉल आलाय मॅचचा. धावसंख्या पहिल्याच बॉलवरती षटकार आणि 51 धावा, 51. विशाल निघोट. आणखीन एक जर पाहिलं तर आणखीन एक वेळ अप्रतिम चेंडू, अप्रतिम बॉल. जर इथे पाहिलं तर पंचांचा इशारा वाईटचा पाहायला मिळतोय. विशाल निगोट, आंबेगाव पुणे जिल्ह्याचा हा खेळाडू आहे. खरं तर पुणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. हा आंबेगावचा खेळाडू आहे विशाल निगोट. आजच्या दिवसामध्ये दाखल झाला या पुसद नगरीमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 53 धावा. सुहास पवार, कल्याण, मुंबई कल्याण. खरं तर मुंबई कल्याणचं क्रिकेट खूप फास्ट आहे. जर पाहिलं तर तिकडे 2 किंवा 3 किंवा 4 ओव्हरचे सामने होतात आणि अगदी 3 किंवा 4 ओव्हरमध्ये तिकडे जर क्रिकेट पाहिलं तर नक्कीच खूप वास्ट क्रिकेट आहे. त्याच क्रिकेटमधून अनेक सितारे आपण घडताना पाहायला मिळतात आपल्याला. आपण बघतो त्याच पद्धतीचं क्रिकेट आणि तेच क्रिकेट सोबतीला घेऊन आज मात्र या विदर्भामध्ये दाखल झालाय सुहास पवार. आणि खरं तर तुम्ही मुंबईसारख्या परिसरात गेला आणि कोणाला एक जरी आपण दगड मारून फेकला तर तरी तो एखाद्या क्रिकेटरलाच लागेल. क्रिकेट घडणारी नगरी आहे. धावसंख्या धाव फलकावरती 53 धावा, 53.
6वा ओव्हर प्रगतीपथाला आहे आणि या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर मात्र विशाल निगोटने काय बॉलिंग केली आहे. मला आठवतं विशाल निगोट अहिल्यानगरच्या राशीन गावामध्ये ज्या वेळेला बॉलिंग करण्यासाठी आला ती स्पर्धा त्या ठिकाणी मी करत होतो आणि विशाल निगोटने तिथे सुद्धा याच पद्धतीची बॉलिंग केली होती. आणि ही बॉलिंग मात्र विशाल निगोटची याच टप्प्यावरची असते. बॉल हवेत आहे, वर गेलाय, दूर नाही आहे, फिल्डर बॉलच्या खाली आलेत आणि कॅच इथे ड्रॉप होतोय. तर कॅच होऊ शकला असता आणि ते झेल शेवटच्या क्षणांमध्ये नक्कीच ड्रॉप होतोय. प्रयत्न चांगला होता फिल्डरचा. धावसंख्या फलकावरती 54, 54 धावा. शेवटचा बॉल या 6व्या ओव्हरचा पाहायला मिळेल. यावेळेला नो बॉल आहे. फ्रंट फूटचा नो बॉल, पंचांनी नो बॉलची घोषणा केली आहे. खरं तर येणारा बॉल प्रीहिट असणार आहे आणि प्रीहिटसाठी आपल्याला साई राठोड पाहायला मिळतील. संधी आहे प्रीहिटची, संधी आहे आणि या प्रीहिट वरती तुम्हाला धावा कराव्या लागतील. कारण इथून जर पाहिलं तर धावसंख्या मात्र धावफलकावरती 55 धावा झाली आहे आणि साई राठोड स्ट्रायकिंगला या प्रीहिट बॉल प्रीहिट बॉल अगदी बुंद्यात टाकलाय, पायात टाकला. आणि इथे जर पाहिलं तर विशाल निगोट, विशालला माहिती आहे की मला कशा पद्धतीची बॉलिंग करायची आहे. असंच पुणे जिल्ह्यात त्याच्या आक्रमक गोलंदाजीने त्याचं नाव घेतलं जात नाही. त्याने उत्तम नमुना पेश केला या बॉलवरती. रिटायर्ड आउट आहेत साई राठोड, रिटायर्ड आउट असतील. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 56, 56 तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नमस्कार अनिकेत, सुप्रभात सर्व पुसदकरांना. आत्ताचा सुरू असलेला सामना जे टायटन्स वर्सेस धनसर नेवल संघाचा काहीच धावेवरती अंकुश ठेवत अतिशय उत्तमरित्या गोलंदाजीचा नमुना सादर केला आहे. तर धनसळ 11 संघाच्या खेळाडूंनी 3 खेळाडू बाद झाल्याच्या नंतर काहीच सावरताना जे संघाचा आणि एक इंज्युअर्ड झालाय साई राठोड. काहीच आयोडेक्सची गरज आहे. साईला जोराने पायावरती बॉल आदळला, त्यात तो इंज्युअर्ड झाला. आता सामना करेल आता वैयक्तिक कोट्यामधलं दुसरं आणि संघाकडनं 7वं षटक घेऊन येताना अमोल. आखूड टप्प्याचा चेंडू आणि पहिलाच दरारा आणि पहिलाच षटकार या ठिकाणी. प्रीतम बारी, वेलकम प्रीतम, पीपीएल टी10 लीग पुसद. आल्या आल्या स्वतःचा सिद्ध केलं. पहिल्याच चेंडूमध्ये षटकार आणि दुसऱ्या चेंडूमध्ये खणखणीत चौकार मारून धावफलक हलवलं. आता पुढचा चेंडू घेऊन अमोल
पुन्हा आखूटप्प्याचा चेंडू मात्र हवेत चेंडू अमोल त्या ठिकाणी हजर आणि कॅच सुटला. किती मोठी किंमत मोजावं लागेल धनसर संघाला येता काळच समजेल. मात्र आता 2 षटक शिल्लक आहेत. आता आलाय तो सुहास. सुरुवातीपासून यष्टीवर चिकटून बसलेला सुहास. आखूटप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जर 1 धावा पूर्ण. या एका धावेने धावसंख्या पोहोचली आहे ती 68 धावा. 7वं षटक प्रगती पथावरती. पुढचा चेंडू घेऊन येताना अमोल सामना करेल तो प्रीतम. आखूटप्प्याचा चेंडू मात्र आता सुद्धा त्याच्या बॅटवर व्यवस्थित आला नाही. त्या ठिकाणी बालाजी चांगला गोलंदाज जी म्हणावं लागेल. टेनिस क्रिकेटच्या टुर्नामेंटमध्ये एका षटकामध्ये 12 ते 15 धावा नॉर्मली असतात हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळं चांगलं षटक म्हणावं लागेल. अमोल पवार याच्या गोलंदाजीमधनं पुढचा चेंडू घेऊन येताना अमोल सामना करेल तो. अतिशय सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावा पोहोचल्या मात्र 69. मी आधीच सांगतोय टेनिस क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. राजा को भी रंक बना दे और रंक को भी राजा बना दे असा हा टेनिस क्रिकेटचे सामने पूर्ण भारतामध्ये खेळले जातात. सकाळी फॉर्म हरवलेला असतो मात्र तोच खेळाडू संध्याकाळी दणदणीत विजय खेचून आणतो. त्यालाच टेनिस क्रिकेट म्हणतात. चला शेवट. अमोल आता आलाय तो संघाचा कर्णधार आणि बर्थडे बॉय अक्षय मामा. हॅपी बर्थडे मामा. पुसदच्या सर्व प्रेक्षकांकडनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मूर्ती लहान मात्र कीर्ती महान असा काहीसा प्रसिद्धी झोतास आलेला शांत संयमी मामा. अक्षय जाधव नाव आहे त्याचं पण लाडाने प्रेमाने त्याला मामा म्हणतात. मामा बघूया मामा किती धावा देतात किंवा किती धावेवरती अंकुश ठेवतात. आणि प्रीतम आला आहे. अक्षय जाधव मामा बर्थडे रिटर्न गिफ्ट देतोय की बर्थडे रिटर्न गिफ्ट खातो बघूया या षटकामध्ये. पहिलाच चेंडू बर्थडे गिफ्ट. हॅपी बर्थडे मामा. षटकाराने स्वागत. कमॉन बॉयज म्हणून चीअर अप करताना आकाश भाकरे. आविष्कार हनुमते चांगलं षटक टाकलं होतं मात्र चेंजेस केले तर काहीसे स्वतःच्या गोलंदाजीवरती स्वतःचा विश्वास आहे मामाला. पुढचा चेंडू घेऊन येताना मामा सामना करेल तो प्रीतम. पुन्हा हॅपी बर्थडे टू यू मामा. रिटर्न गिफ्ट दुसरा. या 6 धावेने धावसंख्या पोहोचली ती 81. चला चला लवकर.
याच्यानंतर होणारा सामना पुढचा चेंडू सुंदर टाकलेला चेंडू कसा समजू शकला नाही. आधी बॅट फिरवली होती. या एका धावेने धावसंख्या पोहोचली ती 82. चांगला चेंडू चांगला कमबॅक म्हणावं लागेल मामा यांच्या गोलंदाजी मार्फत. आविष्कार हनवते खुश. आज दिवस आहे आविष्कारचा. मुज्जू म्हणतात त्याला काकडदातीचे प्रेक्षक. पुढचा चेंडू घेऊन येताना मामा सामना करेल तो सुहास पवार. सुंदररित्या टाकलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर. बघूया काय होतात. तर 1 बाउन्स 4 रन. प्रेक्षक सुद्धा अडवू शकले नाही. मात्र एफर्ट चांगला होता. या 4 धावांनी धावसंख्या पोहोचली ती 86. 4 चेंडू झालेत आता. मात्र या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहे. बघूया 2 चेंडू मध्ये किती धावा काढतात किंवा किती धावेवरती अंकुश ठेवू शकतात. मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो या ग्राउंड वरती 100 धावा सुद्धा कमी आहेत. मात्र ज्या टीमची गोलंदाजीचा कणा चांगला असेल तर त्यांना 50 धावा सुद्धा इनफ आहेत. चांगला निर्धाव चेंडू आणि रनआउट झालाय तो सुहास. आता मात्र वेल कमबॅक म्हणावं लागेल. हॅपी बर्थडे टू मामा. 2 चेंडू निर्धाव टाकले असं काहीच चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो. ओम आलाय. सुंदर टाकलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर. बघूया आणि झेल सोडला. एकच धावा काढल्या. दुसरी धावेला थर्ड अंपायर. बघूया काय होतं तो. आणि षटकाची समाप्ती. एका इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या लगेच डिसिजन पेंडिंग यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल. तोपर्यंत याच्यानंतरचा होणारा सामना MH11 सातारा वर्सेस शर्वरी 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे टॉस साठी मंचावर यायचं आहे. नॉट आउट दिलेला आहे. 88 धावा फलकावरती. 89 धावा जिंकण्यासाठी पाहिजे तर धनसर संघाला. बघूया धनसर संघ प्रत्युत्तर मध्ये काय आपले क्षेपणास्त्र बाहेर काढतो. चला सर्व जे संघाचे सर्व खेळाडूंनी मैदानावर येऊन क्षेत्ररक्षण लावायचं आहे.
प्रॅक्टिस आपण बाहेर करायची आहे. चला तिथे आखणी सुरू आहे. खेळपट्टीच्या बाहेर प्रॅक्टिस करा विनंती आहे आपल्याला. तर खेळाडूंना विनंती आहे, जे जे टाइटन संघाच्या खेळाडूंना विनंती, भैया वहां पे आखनी कर रहे हैं, साइड मध्ये करा ना प्रॅक्टिस. आणि विनंती आहे केटी धनसर संघाला आपले फलंदाज लवकर लवकर तयार ठेवून पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. वेळ वाचवा, यानंतर आपल्याला अनेक सामने घ्यायचे आहेत, त्यामुळे वेळ वाचवणं फार महत्त्वाचं आहे. चला फलंदाज पाठवा आपले लगेच. एटी 88 धावा बनवल्या आहेत आणि 89 धावांचं 89 धावांचं लक्ष्य आहे टीम केडी धनसल संघासमोर. तर केडी धनसल संघामध्ये जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये कुणाल खोंड पाहायला मिळतील, अक्षय जाधव आहेत, विकास पवार आहे, अमोल पवार, बालाजी पवार, अमोल पवार, त्यानंतर आविष्कार, रवी ठाकरे, विशाल निघोट, ओमकार पवार आहेत, त्यानंतर शिवा जाधव हे अंतर आपल्याला दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळतील. चला यानंतरचा होणारा जो सामना आहे शर्वरी 11 MH11 सातारा, दोन्ही संघांचे कॅप्टन कृपया टॉस साठी यायचे आहे. चला लवकर. MH11 सातारा आणि शर्वरी 11 संघ, दोन्ही संघाचे कॅप्टन, चला लवकर कृपया टॉस साठी यायचं आहे. चला फिल्डिंग लावा आपली लगेच टीम जे जे टायटन्स. फिल्डिंग सजवा विनंती आहे आपल्याला.
कुणाल खोंड पबल आणि पुणे जिल्ह्याचा हा खेळाडू आहे. पबल गावचा. त्यानंतर शिरूर तालुका पुणे जिल्ह्याचा हा खेळाडू आहे. त्यानंतर बॉलिंगसाठी सुद्धा आपल्याला प्रीतम बारी ताडियाले एक्सप्रेस जे की आहे पुण्यातलं, खरं तर पुणे जिल्ह्यातलं पालघर माफी असावी, पालघर परिसरातला खेळाडू आहे. ताडियाले एक्सप्रेस पालघर जिल्हा आणि डहाणू तालुका. सन्माननीय मतीन भाई यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. दादांचं स्वागत आहे. आणि खरं तर आज मतीन अली शाह यांचा सुद्धा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. खरं तर दादांचं नेतृत्व तसं आहे. व्यक्तिमत्व जर पाहिलं तर एकदम प्रेम जिव्हाळा लावणारी ही व्यक्ती आहे. प्रत्येकाला अगदी जिव्हाळ्याने आणि आपुलकीने विचारपूस करणारी ही व्यक्ती आहे. त्यांनाही त्यांच्या उदंड आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. ताडियाले एक्सप्रेस प्रीतम बारी पालघर जिल्ह्यातला डहाणू तालुक्यातला हा खेळाडू आहे. प्रीतम बारी आज बॉलिंगसाठी आणि खरं तर ताडियाले एक्सप्रेस म्हणून यांना ओळखलं जातं. अक्षय जाधव बॅटिंगसाठी स्ट्रायकिंगला. हो डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेले अक्षय. परंतु मात्र इथे जर पाहिलं तर नक्कीच बाईचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय. बाईच्या धावा जोडल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. कुणाल खोंड शिरूर तालुका. त्यानंतर जर पाहिलं तर पुणे जिल्ह्याचा खेळाडू आहे. पबल गावचा खेळाडू. समोर खेळलाय. बॉल वर गेलाय. दूर तेवढाच गेलाय का? बॉलच्या खाली फिल्डर हो साई राठोडचा उलट्या दिशेला धाव करत सर्वोत्तम जेलाच्या दिवसातला. आणि आल्या पहिल्याच ओव्हर मध्ये प्रीतम बारीच्या खात्यात विकेट आणि साई राठोडचं कौतुक इथे या मॅच मध्ये या अटेम्प्टसाठी पाहायला मिळते. धक्का क्रमांक पहिला कुणाल खोंडच्या रूपामध्ये मोठा लागतोय टीम केडी धनसल संघाला. पहिला गडी बाद. विशाल निगोट आणखी एक पुणे जिल्ह्यातला
खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला. खरं तर पुणे आणि मुंबई परिसरातील अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. त्यानंतर जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं हैदराबाद, तेलंगणा, त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचे अनेक खेळाडू होते. आजच्याही दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्रातील अनेक नामवंत खेळाडू, त्यामध्ये जर पाहिलं तर प्रीतम बारी सारखा खेळाडू, ताडियाले एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी पाहायला मिळते आहे. इथे अपील झाली आहे, परंतु मात्र पंचांचा साफ नकार. ओव्हरची समाप्ती होते आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रीतम बारीच्या या ओव्हरमध्ये मात्र आली एक सिंगल धाव आणि एक बाईटच्या स्वरूपात धाव, म्हणजेच की 2 धावा धाव फलकावरती आणि एक गडी बाद. कुणाल खोंडच्या रूपामध्ये मोठा धक्का लागलाय केटी धनसल संघाला. रिव्हर्सचा फटका सजवण्याचा प्रयत्न, इथे गती होती आणि आराब शेख. तर आणखीन एक वेगवान गोलंदाज बदलापूर एक्सप्रेस आराब शेख बॉलिंगसाठी आले आणि खरं तर पहिल्याच या बॉलवरती ते विकेट पाहायला मिळते. अमोल पवार आता बॅटिंगसाठी पाहायला मिळतील आपल्याला. आणखीन एक पवार बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. खरं तर विकास पवार, अमोल पवार यासारखे अनेक आयकॉन खेळाडू आपल्याला आज केटी धनसल संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. परंतु दुसऱ्या बाजूला आराब शेख काय बॉलिंग केली आहे या गोलंदाजाने. अगदी पहिल्याच बॉलवरती वेगवान चेंडू टाकला, रिव्हर्सचा फटका, तिथे फटका फसला आणि विकेटही पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेले. खरं तर विशाल निघोट तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. बघूयास तिसरे पंच इन ऍक्शन असतील या बॉलवरती. संकल्प ग्रुपच्या माध्यमातून जर पाहायचं झालं तर ही स्पर्धा मागच्या 2 वर्षापासून आपल्या भेटीला येते आणि खरं तर दिवस रात्र ही स्पर्धा मागच्या वर्षापासून सुरू झाली. मागच्या वर्षात ज्या पद्धतीने प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आणि याही वर्षाला अगदी त्यापेक्षाही जर पाहिलं तर भरभरून प्रेम प्रेक्षकांचं पाहायला मिळते. तिसऱ्या पंचाचा निर्णय नक्कीच आपल्या समोर आलाय. तर नॉट आउट असणार आहे.
धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. इथून दुसरा ओव्हर प्रगतीपथाला. वेग आहे, प्रचंड वेग आहे आरक्षककडे. ही बॉल गुडलेंता पडला, समोर खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटच्या जवळून निघून गेला. विशाल निघोट, आंबेगाव पुणे जिल्ह्यातला हा खेळाडू आहे. वाईटचा इशारा या दरम्यान पंचांचा पाहायला मिळेल. एक एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. दोन्ही अनुभवी पंच आहे. खरं तर विदर्भ क्रिकेट असोसिएशन ॲफिलिएटेड आहेत आणि अनुभव अनेक वर्षांचा आहे. एका बाजूला शौकत सर आहेत तर त्यांच्या सोबतीला आपल्याला हेमंत सर पाहायला मिळत आहेत. मागच्या 3 वर्षापासून या स्पर्धेमध्ये त्यांना आमंत्रित केलं जातं. डान्सिंग डाव द ट्रॅक गेले. यावेळेला ऑन साईडला डीप काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकला जाईल आणि बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या त्या पलीकडे विशाल निगोडच्या बॅटमधून या 6 धावा जोडल्या जातील धावफलकावरती. खरं तर एक मोठा फटका फार महत्त्वाचा होता या ओव्हरमध्ये आणि तो मोठा फटका आलाय. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा आता जाऊन पोहोचते आहे. पॉवर प्ले सुरू आहे आणि खरं तर पॉवर प्लेमध्ये सुरू असताना 2 मात्र खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये सचिन चव्हाण तर डीप काव कॉर्नर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फिल्डर आहेत. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅटची कडा टॉपेज झालाय आणि फॉलिंग स्वीप खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर आता किपरच्या पाठीमागे बॉल वेगाने ट्रॅव्हल करत असताना इथे पाहायला मिळतोय, परंतु प्रचंड वेग होता आराफच्या या बॉलमध्ये. जरूर 4 धावा जोडल्या जातील. 4 धावा येतील या बॉलवरती. 4 धावांच्या मदतीने ओव्हरची समाप्ती होते आहे आणि या मागच्या 2 बॉलवरती सावरलं गेलं या खेळीला. 14 धावा धावफलकावरती या रन चेजमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हर समाप्त होत आहेत. खेडी दंसल संघ इथून खरं तर या खेळीला सावरण्याची गरज आहे आणि ती पुरेपूर जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेईल विशाल निगोट. त्यांच्या सोबतीला अमोल पवार, हे दोन्ही आयकॉन खेळाडू खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक वेळ प्रीतम बारी, ताडी आले एक्सप्रेस बॉलिंगसाठी पाहायला मिळतील. आणि खरं तर आता गरमागरमीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला आहे आणि आमच्या सोबत आता कॉमेंटर बॉक्समध्ये जोडतील या स्पर्धेचे सूत्र ज्यांच्या हाती खांद्यावरती जबाबदारी आमचे मार्गदर्शक स्वप्नील भैया जयस्वाल. ओव्हर टू स्वप्नील भैया. आणि कॅच ड्रॉप झाला मनोर यांच्याकडनं. पहिले आप असं म्हणत म्हणत नवाबांची गाडी सुटली होती. अशातला काही प्रकार असा झालेला आहे. तू घेऊ की मी घेऊ. सचिन ॲडव्होकेट सचिन चव्हाण यांच्या एका वाक्यरचनेने पूर्ण ग्राउंड चैतन्य स्फूर्ती आली असे आमचे मोठे बंधू सचिन
चव्हाण हात दाखवायचा आम्हाला प्रोत्साहन. पुढचा चेंडू घेऊन येताना प्रीतर आणि त्याचाच खामियाजा पुन्हा भरून काढलाय तो प्रीतमने. 111 नंबरच्या जर्सी मध्ये खेळतो तो ऍडव्होकेट सचिन चव्हाण. आज साई राठोड यांचे 9 चेंडू माप असं काहीतरी झालेलं आहे. मी 7 खून माप म्हणतो. त्याच्या एका धावे एका झेलने काहीच वातावरण आणि मोठा विकेट घेतला होता असं साई राठोड. आणि आताचा एक मिसफिल्ड स्वरूपात संतोष आडे याची मिसफिल्ड, त्याचे सुद्धा 7 खून माफ झालेत. आणि सचिन चव्हाण यांची सुद्धा 7 खून माफ केलेत त्यांनी स्वतः. माय लॉर्ड, चेष्टेचा विषय होता. चला कॅप्टन शर्वरी 11 संघाचे कर्णधार आणि आखूड टप्प्याचा चेंडू येताच मोठा फटका खेळला आणि चांगलं आणि सुंदर असा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. ओ आणि संतोष यांच्या माध्यमातून याच्यात सुद्धा पहिले आप म्हणत चेंडू अडवला. शर्वरी 11 संघाचे कर्णधार धीरज ढोले आणि सातारा 11 चे कर्णधार धनराज शिंदे यांनी मंचावर यायचं आहे टॉस साठी. लास्ट कॉल. आणि सुंदर कॅच टिपलाय आणि परत पाठवले, तंबूत पाठवले. विशाल निगोटचा बळी टिपलाय. आयकॉन तिन्ही आयकॉन तंबूत परत मोठे. आता आलाय तो चौथा आयकॉन विकास पवार, म्हणजे 3 ओव्हरसीज प्लेयर आणि एक स्वतःचा पुसतचा आयकॉन. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल जे टायटन्स कडनं. मी आधीच म्हटलं होतं टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये कुठलीही धाव कमी किंवा जास्त नसतं. सामना फिरवलाय मात्र अटीतटीची लढत होण्याचे चान्सेस जास्त. आता आलाय तो विकास पवार, आलाय तो डावखुरा फलंदाज. त्याचा सामना करेल तो प्रीतम. बघूया 2 बळी टिपले तर एकाच्या षटकामध्ये. आता मात्र पंचायत झाली आहे ती धनसर संघाला. पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकलाय आणि निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 19. गडी मात्र बाद झाले ते 4. काहीच संत गतीने सुरू असणारा सामना आणि रन धावफलक पहिले जे टायटन्सचे सुद्धा असाच काहीसा प्रकार झाला होता. मात्र सुहास पवार आणि प्रीतम ने येऊन फटकेबाजी करत धावसंख्या पोहोचवली होती ती 89 ला. 88 धावेवरती. सॉरी. आता वैयक्तिक कोट्यामधलं पहिलं आणि संघाकडनं 4थं षटक घेऊन येत आहे. वैयक्तिक कोट्यामधलं दुसरं आणि संघाकडनं 4थं अराफ शेख आलाय गोलंदाजीसाठी. संघाच्या कामगिरीवरती
खुश असतील ॲडव्होकेट सचिन चव्हाण आणि रवी जयस्वाल. आराफ शेख सामना करेल तो आविष्कार. फुलटॉस चेंडू आणि गॅपमध्ये खेळून काढलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजार. एक धावा पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निघालाय तो आविष्कार. नकारलाय ते आविष्कार यांनी. एकोणतीस चेंडू मध्ये 69 धावेची आवश्यकता आहे केडी धनसर संघाला. मी अजूनही सांगतो की काहीच मोठं लक्ष नाही आहे. कालचे जितके सामने झाले होते 100 धावेच्या वरती सर्व पाठलाग झाला होता आणि रन चेस झाले होते. हे सुद्धा होतील यात तिळ मात्र शंका नाही. मात्र बॅट्समन टिकला पाहिजे. आणि हवेत चेंडू अरब शेख खाली आहे. बघूया झेल होतोय का. आणि झेल सुटला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल सोडलाय. त्या ठिकाणी मागे अमोल पवार आला होता. मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल सोडलाय. बघूया काय परिणाम होतोय तो. पुढचा चेंडू मात्र गतीमध्ये परिवर्तन केलंय अरब शेखने. धावा मात्र त्याच ठिकाणी. आता मात्र आविष्कार आणि पुढचा चेंडू घेऊन येताना आराफ सामना करेल तो आविष्कार. आखूट टप्प्याचा चेंडू. काहीसा चेंजेस केले त्यांनी गतीमध्ये. वाईट चेंडू. ओके बाउन्स. सर रिव्ह्यू घ्या. आपण रिव्ह्यू आहे तुमच्याकडे. आर्ग्युमेंट करू नका. पंचाचा निर्णय अंतिम राहील. चला लवकर लवकर घ्यायचं आहे. याच्यानंतर अजून 5 सामने आम्हाला घ्यायचे आहेत. पुढचा चेंडू घेऊन येताना अरब शेख चांगली गोलंदाजी करतोय. रिव्ह्यू लॉस. अंपायर ने नहीं लिया. ओके चला. सुंदरिता टाकलेला चेंडू पुन्हा उषा फॅन सारखा बॅट फिरवण्यामध्ये यशस्वी. मात्र कुठल्याही बॉलचा आणि बॅटचा संपर्क नाही. धावा मात्र त्याच ठिकाणी. चेंडू किती शिल्लक. 2 चेंडू शिल्लक. सुंदरिता टाकलेला चेंडू आउटस्विंग करतोय अरब शेख. मात्र कुठल्याही बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. पुढचा चेंडू घेऊन येताना अराफ सामना करेल तो आविष्कार. फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा गॅप मध्ये घेऊन काढला. सेट मध्ये 4 धावा. बऱ्याच वेळानंतर बाउंड्रीचं दर्शन प्रेक्षकांना आणि धनसर संघाला पाहायला मिळालं होतं. मात्र बाउंड्री घेऊन दुष्काळ पूर्ण केला. धीरज ढोले
यांनी टॉस साठी यायचं आहे. शर्वरी 11 संघाचा लास्ट कॉल. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 26. लॉस ऑफ 4 विकेट्स. ड्रिंक्स आता मात्र दनसर संघाला 24 चेंडू मध्ये 64-63 धावेची आवश्यकता. आता मात्र दोन्ही खेळाडूला सामना फिरवावा लागेल, फटकेबाजी करावं लागेल. लहान मुलांना पहिले बाहेर व्हा. चलो रे बच्चों, बाजू में हो जाओ. चला लवकर चला. जे टायटन्स याच्यानंतर होणारा आता सामना असा चुरशीचा असा सामना MH11 सातारा वर्सेस शर्वरी 11 संघाचे दोन्ही कर्णधार. पहिल्यांदा हजार टॉस होतोय. चला आजा. जे टायटन्स आणि दनसरचा हा सामना सुरू होतोय. तत्पूर्वी मी टॉस साठी आमंत्रित करतो सातारा 11 संघाचे कर्णधार धनराज शिंदे आणि शर्वरी 11 संघाचे कर्णधार. आणि मोठा विकेट या ठिकाणी आणि शर्वरी 11 संघाचे कर्णधार गिरीधर हातमोडे. मी विनंती करतो की धनराज, काय वाटतंय? कालचा मॅचेस झाले होते, आज सुद्धा मॅच तुमचा आहे, म्हणजे आजचा पहिला मॅच आहे, म्हणजे या सीझनचा पहिला मॅच आहे. तर कसं वाटतं तुम्हाला टुर्नामेंट बद्दल आणि तुमची काय रणनीती असेल? कालचा जे स्कोर होता 100च्या वरच होता आणि आजचा जे स्कोर बघतो तो आता खूप लो स्कोर आहे. मॅच पहिला झाला आहे तो. तर माझा बी असंच असेल की आमचे जे प्लेयर आहेत त्यांना हे वाटतं की कमीत कमी स्कोर किंवा चेस करायचं असलं तर कमीत कमी समोरच्याला जितकं होईल तितके रनवर कमीत कमी आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यामुळे होत्या जेवढे बी प्लेयरला आमच्या 100% परफॉर्मन्स द्यायचा आहे मला. 3 कुठले प्लेयर असतील तुमचे बाहेरचे? आमचे बाहेरचे प्लेयर आहे सातारा, सतपाल आणि मयूर पुण्याचा आहे आणि तिसरे आपले जे आहे त्यांचं नाव काय नाव शुभम आपले आहे, ते आहे आपले रांजणगावचे. तिन्ही प्लेयर आमचे बाहेरचे आहे. चला बेस्ट लक धनराज. गिरी आलेला आहे शर्वरी संघाचा. मी विनंती करतो अंपायर्सला लवकर मॅचेस घ्यायचे आहेत. याच्यानंतर अजून आपल्याला 5 मॅचेस घ्यायचे आहेत. काय वाटतं गिरी तुला की पहिला सामना आहे तुमचा? मागच्या वर्षी तुम्ही रनरअप होता, या वर्षी काय तुम्ही नियोजन आणि काय स्ट्रॅटेजी घेऊन आलात ते? आम्ही टॉस झाल्यावर बघू आम्ही काय भेटले ते. आम्ही आता कमीत कमी रोखायचं, आमचं बॉलिंग आली तर आम्ही कमीत कमी रोखायचं हे करेल 80-90. आणि आम्ही बाकी टॉस झाल्याच्या नंतर लगेच निर्णय याच ठिकाणी द्यायचा तुम्हाला, ठीक आहे? हे चित, हे पट, हेड आणि टेल कोण मागणार दोघांपैकी? हेड. टॉस जिंकलाय तो शर्वरी 11 संघाने. काय निर्णय घेतलाय? बॉलिंग. ओके चलो बेस्ट लक दोघांना सुद्धा. शर्वरी 11 संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लवकरात लवकर हा चांगला मोठा मॅच बघायला मिळणार आहे. तर स्टे ट्यून, स्टे लाईव्ह. वाईडचा रिव्ह्यू आहे.
सुहास सुंदररित्या टाकताना कुठल्याही बॅटतानी चेंडूचा संपर्क नाही. मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये वारंवार चुकतोय बालाजी. धावा मात्र त्याच ठिकाणी 27 धावेवरतीच रिव्हर्शिप फटका आता यशस्वी ठरलाय. पहिले 3 चेंडू मात्र निर्धाव टाकले होते सुहासने. असं वाटत होतं की सुहास आणि विकेट किपर दोघंच खेळत आहेत का. षटकाची समाप्ती 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 28 धावा. गडी मात्र बाद झाले ते 5. आता मात्र 18 चेंडू मध्ये 61 धावेची आवश्यकता. 3च धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी झाली आहे. आता आले ते संघाचे कर्णधार रवी जयस्वाल. चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी जे टायटन्स संघाकडनं आपल्याला पाहायला मिळत आहे. इंटरव्ह्यू मध्ये सुरुवातीला टॉसच्या इंटरव्ह्यू मध्येच सुद्धा रवी जयस्वाल यांनी सांगितलं होतं की कुठलाही स्कोर हा मोठा नसतो, कुठलाही स्कोर हा कुठला छोटा नसतो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आता मात्र 18 चेंडू मध्ये 61 धावेची आवश्यकता. बघूया या षटकात रवी जयस्वाल किती रन रोखू शकतात किंवा बालाजी किती हवी पडू शकतो. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका खेळण्यात आणि 1 धाव पूर्ण. तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण सचिन चव्हाण यांच्याकडनं. रवी जयस्वाल यांनी जर विकेट घेतली तर 501 रुपयाचं पारितोषिक अभिलाष तगडपल्लेवर यांच्याकडनं. आखूड टप्प्याचा चेंडू आणि खणखणीत षटकार लगावला तो आविष्कार याने. आज आविष्कार यांचा दिवस आहे. देर आहे पर दुरुस्त आहे असा काहीतरी प्रकार आविष्कार यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळत आहे. 2 चेंडू मध्ये 7 धावा दिल्या त्या रवी जयस्वाल यांनी. पुढचा चेंडू रवी जयस्वालचा. आखूड टप्प्याचा चेंडू आणि बॅटचा टॉप एज लागून थर्ड मॅनच्या दिशेने जातो आणि 4 धावा. आशु जयस्वाल यांच्याकडून सुद्धा 301 रुपयाचं पारितोषिक. सामना करेल तो रवी जयस्वाल. बघूया पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू क्षेत्राला हजर आणि षटकार. ₹800 सोडले. चार चेंडू झालेत. 2 चेंडू अजून. बक्षीस कंटिन्यू. रवी जयस्वाल सामना करेल त्या आविष्कार. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू मात्र त्या ठिकाणी 1 धाव चोरली आणि दुसरा शेवटचा चेंडू घेऊन येताना रवी जयस्वाल. सामना करेल तो बालाजी. बॅटचा कडा लागून त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. षटकाची समाप्ती 7 षटकाच्या समाप्तीनंतर 6 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा. आता मात्र 2 षटक शिल्लक. 12 चेंडू 43 धावेची आवश्यकता.
12 चेंडू मध्ये 43 धावेची आवश्यकता. स्कोर काही मोठा नाही आहे. काल एका षटकामध्ये, काल 2 मॅच मध्ये प्रत्येकी एका खेळाडूने 30 धावा दिल्या होत्या. तर हा मोठा, मला नाही वाटत की अजूनही धनसळच्या संघाकडनं सामना गेलाय. हा षटक निर्णायक ठरू शकतो. काल रुपेश उदगीर या खेळाडूने स्वतःच्या खांद्यावरती 3ही सामने स्वतःच्या खांद्यावरती फिरवले होते. बॉलिंग असो किंवा बॅटिंग असो, धुवाधार गोलंदाजी व बॅटिंग करून प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता आलाय वैयक्तिक कोट्यामधलं दुसरं षटक घेऊन येताना सुहास. सामना करेल तो आक्रमक फलंदाज पुसतचा आविष्कार हनवते. सुंदर असा चेंडू बॅट शॉक मध्ये दिसतोय. आविष्कार कुठे खेळून काढू काही समजेना झालं, असा काय असा प्रकार आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन येताना सुहास पुन्हा बॅटचा आणि चेंडूचा कुठेही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. 10 चेंडू मध्ये 43 धावेची आवश्यकता. आणि रिव्हर्सशिप खेळण्याच्या नादामध्ये बॅटची कडा घेऊन स्लिप मध्ये गेलाय आणि चांगला झेल टिपलाय ते रवी जयस्वाल यांनी. ऍडव्होकेट सचिन चव्हाण यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक कॅच बद्दल रवी जयस्वाल यांना. रवी जयस्वाल म्हणतात की माहित देता. वेल कॅच. मस्करीचा भाग चालू आहे. सामना संत गतीने सुरू आहे. शर्वरी संघाचा 12 मन आणि सातारा 11 संघाचा 12 मननी पवेलियन मध्ये यायचा आहे. लगेच सामन्याला सुरुवात करायची. याच्यानंतर चांगला होणार असा सामना शर्वरी 11 वर्सेस सातारा 11 संघ. सुहास आत्ता आलाय तो शिवा. चांगला गोलंदाजी करतो तो सुहास. बॅटला चेंडू लागू देत नाही एवढी चलाकने तो गोलंदाजी करतोय. मोठं नाव आहे टेनिस क्षेत्रामधलं सुहास पवार याचं. रायगड प्रीमियर लीग मध्ये तो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय. एवढा मोठा प्लेअर आहे असं मला सचिन चव्हाण माहिती देताना. ऍडव्होकेट सचिन चव्हाण, सॉरी माय मिस्टेक. गॅप मध्ये खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर 1 धावाला नकारले आणि धाव बाद. आता षटकाची समाप्ती. चला 12th मन सातारा संघाचा 12th मन आणि शर्वरी संघाचा 12th मन आणि दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे. दोन्ही फलंदाज ओपनर फलंदाज चला लवकर घ्या. जे जे टायटन्स शेवटचं षटक आहे. चला लवकर घ्या. 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. जाहेद जिथे कुठे असतील, जाहेद रहमान या संघाचे ओनर चालक मालक जाहेद जिथे कुठे असतील त्यांनी मंचावर यायचं आहे.
आता आलाय तो आयकॉन खेळाडू सचिन ॲडव्होकेट सचिन चव्हाण. बॅटमधून जरी त्यांनी पराक्रम केला नसेल तर आता त्यांचं स्वतःच्या गोलंदाजीवरती पराक्रम करून दाखवण्याची त्यांची प्रबळ इच्छा दिसतोय. सुंदररित्या टाकलेला चेंडू मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकलाय. बालाजी पूर्ण 6च्या 6 चेंडू खेळू इच्छितो असा काहीचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. आता मात्र गेम सोडलाय असं काहीच चित्र दिसतोय धनसर संघाने. पुढचा चेंडू घेऊन येताना ॲडव्होकेट सचिन चव्हाण सामना करतो बालाजी. फुलटॉस चेंडू आणि पहिल्याच दुसऱ्याच चेंडू वरती षटकार खेचलाय आणि ग्राउंडच्या बाहेर आणि नो बॉल. फ्री हिट जर्कचा बाहेर आलेला असेल त्यांनी कृपया प्रेक्षकांनी बाहेरून बॉल फेकायचा आहे. स्वागत केलंय सचिन चव्हाण यांचं. वेलकम टू सचिन चव्हाण PPL T10 लीग 2026. षटकार खेचून आणि नो बॉल देऊन अंपायर्स यांनी सुद्धा त्यांचं स्वागत केलंय. यू आर नॉट अलाउड इन बॉलिंग. बॉल दो बॉल. बाहेर असलेला बॉल रन किती झाले 53 धावा. काल इक्वेशन मध्ये असं झालं होतं की सलीम एसके आणि ARC संघामध्ये चुरशीच्या सामन्यामध्ये ARC संघ हा क्वार्टर फायनलला क्वालिफाईड झाला होता. पुढचा चेंडू घेऊन येताना कुणाल. सुंदर टाकलेला चेंडू आणि चांगला गोलंदाजी करतोय कुणाल. सचिन चव्हाणचं PPLचं करिअर म्हणजे हे करिअर आज इथेच थांबलंय. गोलंदाजीमध्ये थांबवल्या गेलंय त्याचं करिअर. पुन्हा सुंदर असा गोलंदाज कुणाल. वीरेंद्र इधर से फेंक, इधर से फेंक, ग्राउंड को डिस्टर्ब मत कर. फेक. कुणाल सामना करेल तो बालाजी. पुन्हा सुंदर असा चेंडू. चांगला टप्पा घेऊन गोलंदाजी करतो तो कुणाल आडे. अनसोल्ड झालेला हा खेळाडू मात्र आपल्या गोलंदाजीने संघ मालकाला खुश करतोय, प्रेक्षकांना खुश करतोय. मला आठवतंय सर्वात आधी PPLचा फॉर्म ऑक्शनचा फॉर्म भरणारा हाच खेळाडू होता कुणाल. आता मात्र सामना करतील तो अमोल सर. सुंदररित्या टाकलेला चेंडू. एक धाव चोरण्याचा प्रयत्न केला होता मात्र नकारलंय त्या ठिकाणी आणि षटकाची समाप्ती. अशा तऱ्हेने JJ टायटन्सचा पहिला 34 धावेने विजय प्राप्त झालाय. JJ टायटन्सला सगळ्यात मोठं विन म्हणावं लागेल PPL T10 लीगच्या या लीग मध्ये. चला गोलंदाजी शर्वरी संघाने मैदानात यायचं आहे. चला लवकरात गिरीधर हातमोडे यांना विनंती आहे की आपल्या संघाला पूर्ण घेऊन लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.